तर नमस्कार मित्रांनो, प्रेरणाचा बड्डे असल्यामुळे आम्ही त्याला गिफ्ट आणायला गेलो होतो. तेवढ्यात घरच्यांनी कलिंगड वगैरे घेऊन आले होते, कापून वगैरे ठेवलं होतं. बाब्याला कलिंगड वगैरे खायला दिलं, तिला खूप आवडलं. तर तिने कलिंगड वगैरे खाल्लं आणि हिला पण आवडलं. मग आम्ही मस्तपैकी गेलो संध्याकाळी केक आणण्यासाठी. मी आणि माझा भाऊ दोघंजण गेलो. हे बघू शकता, मी मॉन्जरीमध्ये गेलो होतो आणि केक कुठला घ्यायचा हे आम्हाला फायनलाईज करायचं होतं. आतमध्ये गेलो तरी पण आमचा केक कोणता घ्यायचा हे काय फायनल होत नव्हतं. मग शेवटी म्हटलं तिला चॉकलेट आवडते तर आपण चॉकलेटचा केक घेऊया. मग केक वगैरे घेतला आणि त्याला नाव वगैरे टाकायला लावलं. मग भाऊने मस्तपैकी केकवर नाव वगैरे टाकलं आणि मग आम्ही निघालो घरी. घरी आलो तर मित्रांनो आलेले आहे आमची मावशी आता बड्डेला सगळ्यात उशिरा. आमच्या मामी ओके आता मामी टाकून दाखवणार मामी बड्डे गर्ल मनी आणि पप्पा. मग सगळी बड्डेची तयारी वगैरे झाली होती. मग प्रेरणा बसली होती केक कापण्यासाठी. तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर आता फक्त केक कापायचा वेट होता. बाकी मामा वगैरे मस्त फोनवर वगैरे बोलत होते. तुम्ही बघू शकता. हे बघा मामांना मस्तपैकी CMचा फोनवर आता मामा बोलत होते. मग केक वगैरे कापून झाल्यावर सगळ्यांनी वेपर्स आणि केक दिले. मस्तपैकी बघू शकता तुम्ही सगळेजण केक आणि वेपर्सचा आनंद घेत आहेत. मग ज्या गोष्टीसाठी आम्ही प्लॅन केला होता, जे सरप्राईज घ्यायला आम्ही दोघं गेलो होतो. सरप्राईज नाही म्हणता येईल, ॲक्च्युली तिला माहिती आहे काय हवं आहे. सो ते आणण्यासाठी आम्ही दोघंजण गेलो होतो. पण आम्ही ते गिफ्ट पॅक करून आणलं आणि तिला बड्डे वगैरे झाल्यावर दिलं आणि तिने ते ओपन केलं. हे बघू शकता तुम्ही मस्तपैकी. हे आहे वॉच. हे बघू शकता. तिला खूप आवडलं होतं मित्रांनो. तर अशा प्रकारे तिचा बड्डे झाला. चला मित्रांनो, व्हिडिओ लाईक करा आणि फॉलो करा. थँक्यू.